आपण त्याच वेळेस सांगत होतो आणि हे सत्य होतं. सत्य कधी झाकत नाही. शेवटी काय असतं माहिती आहे का? किती तुम्ही प्रयत्न केले तरी नीतीला काही गोष्टी मान्य नसत्या. शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपींनी? तर धनंजय मुंडेसाठी. ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती. जी जमिनी हडपायची, कुठं खंडण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडेला सगळा पैसा दिला जायचा यांच्याकडून. एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून आणते. शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच खून केला आहे. याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच त्या खंडणीसाठी खून करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं. त्यांच्याच माणसानं सांगितलं आहे. आम्ही त्यावेळेस सांगत होतो. तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे. म्हणजे खून करणारा माणूस कधी चांगला नसतो. तरी या धनंजय मुंडेंनी त्यांना मोर्चे काढायला लावले, रस्ता रोको आंदोलनं करायला लावले. मी माझा काही संबंध नसताना सुद्धा माझेसुद्धा फोटोला या धनंजय मुंडेंनी चपला हाणायला लावल्या. म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं. आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळालं. माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही यांना. कारण हे सत्य सत्यच आहे की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला. फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलेलं आहे. जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे. कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली की अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती. म्हणून त्याला पाठीशी घालू नका. त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते. धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी, अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला. त्यामुळे 302मध्ये धनंजय मुंडे आरोपी 100% तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ती करावं सुद्धा फडणवीस साहेबांनी. जर केला नाही तर एक ना एक दिवस बदलणार आणि या संतोष भैयाच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार. पण धनंजय मुंडे 302मध्ये आहे, त्याला घेतलंच पाहिजे. हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला, अपहरण आम्हीच केलं, त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्याहूनच आम्ही केले. कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते. धनंजय मुंडेलाच पैसे देत होते, त्याच्याच पक्षातले, त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्याजवळ राहत होते. त्याच्या बळाशिवाय, शक्तीशिवाय, त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही. तो 100% 302मध्ये आहे. सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं. त्यांनी डोक्यावर पाप घेतलेलं आहे. याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार. लिमिटेडच्या ऑफिस बॉयने सुद्धा जबाब दिलेला आहे. याबाबत आपली काय प्रतिक्रिया? तुमच्या म्हणण्यानुसार जर तो वॉचमन तिथला अवधा कंपनीचा जर म्हणतोय की तो कोण आरोपी त्यांना आला होता भुले का काय आणि त्यांनी सांगितलं की मी काय ते सरमाड का खारमाड त्याचा मी माणूस आहे आणि तू आडवा पडू नको त्याचा माणूस आहे, असंच खंडणी मागताना त्या लोकात चर्चावर काही असंच त्या करमाड्याने का खरमाड्याने ते एक नंबरच्या आरोपींनी त्यांनीही अवधा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील, मग मी त्यांचा माणूस आहे, अशी लोकात चर्चा आहे. कारण यांनी अशाच धमक्या दिलेल्या आहेत इथून मागं सुद्धा खून करताना. मग तो मुंडेचा खून असो, त्या आंधळेचा खून असो किंवा तो गीतेचा असो, अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी. फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवते अशी ही लोकात चर्चा आहे. लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी आहे त्याने धनंजय मुंडेला फोनसुद्धा लावले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू. आता हे चर्चा जनतेत हे आता पारापारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्या नंतर 100%च ती बाहेर येणार. गावात चर्चा झाल्याच्या नंतर ती वाऱ्यासारखी पसरत जाणार. कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ती बाहेर येणार. त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळेस असं सांगितलं होतं म्हणून. आता ही लोकांमधली चर्चा आहे. आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे. खोटी असण्याचं काहीच कारण नाही की त्यांनी फोन लावला होता जणून फरार असताना. त्या एकट्या फरार असलेल्या त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारे ते 7-8-9 आरोपी त्यांनी सुद्धा की असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं. तरी त्या धनंजय मुंडेने असं सांगितलं जणून की मी आहे ना, तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा, अशी सुद्धा लोकात चर्चा आहे. मग आता जरा हे त्याचे लोक आहेत पण आता आपण त्याच्या पुढे जाऊ. लोकातल्या चर्चेच्या पेक्षा आपण त्याच्यातला पुढे जाऊ. आता ती खरी खोटी येते ते होत राहील त्याच्याही पुढे जाऊ. हे लोक धनंजय मुंडेचे. खंडणीसाठी बैठक मुंबईत पण जाईल. खंडणीसाठी बैठक
धनंजय मुंडेच्या ऑफिसला पण झाली परळीच्या. हे लोक याचे आहेत. कट रचायला तो पण 120 ब मध्ये येतोय सामूहिक कटा. मग त्याला 6 आरोपी 302 मध्ये का केलं नाही सरकारनं? एक आमदार आहे म्हणून तुम्ही जर आमदार आहे म्हणून फडणवीस साहेब आणि अजितदादा तुम्ही जर सांभाळतात तर एक दिवस असा उगणार आहे की तुम्हाला सुद्धा ते संकटात नेणार. शेवटी नियती दम खाणार नाही, सगळं बाहेर येणारच. फडणवीस साहेबांनी आणखीन एक चूक केली याच्यात. फडणवीस साहेबांनी 6 आरोपी लोकांना का केलं नाही? 9च कसं काय आरोपी येते? फक्त 9 कसं काय आहेत? त्यांना गाड्या घेऊन फिरवणारे, आरोपीला घेऊन पळणारे हे आरोपी होत नाहीत का? इथून पुढं जर अशी काही घटना झाल्या, एखाद्याने खून केला, कुठं काय केलं आणि तो जर पळून गेला आणि त्याला जर एखाद्याने मोटरसायकलवर नेलं, लांब नेऊन सोडलं, तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का? तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का इथून पुढं भीमा? म्हणजे नेऊन सोडणारा संत का? संत महंत झाला का नेऊन सोडणारा? तो पण तेवढाच गुन्हेगार झाला. कारण तो त्या सामूहिक कटात असे गाड्यावले आहेत, त्यांना घरं देणारे, पैसे पुरवणारे आहेत, काही डॉक्टर लोक आहेत त्याच्यात पैसे देणारे, काही पोलीस अधिकारी त्याच्यात, काही पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आरोपीला ते पण आहेत, काही ते कोण डॉक्टर आहे राऊत म्हणून कोणीतरी बीडचा, तो सुद्धा तिथं आहे. कसं काय काय त्या डोक्याला नसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला ICU मध्ये ॲडमिट ठेवलं त्याने. म्हणजे असे कित्येक जण तरी आहेत. गेवराईचा आहे, शिवाजीनगरचा PI आहे, गेवराईचा आहे, परत तो एक पाटील आहे, त्याच्यानंतर तो महाजन आहे. हे जर तुम्ही आणखीन यांना निलंबित करण्या यांना ना बडतर्फ करायला पाहिजे, सगळ्याला 6 आरोपी करायला पाहिजे. का केलं नाही हे लोकांना फडणवीस साहेब कळतंय. तुम्ही सरकारचा प्रतिनिधी या आंदोलनात घातला, त्याच्या माध्यमातून तुम्ही हे 6 आरोपी आणि धनंजय मुंडे वाचवल्यात. याचा पुनर्तपास होणार आहे आणि करावंच लागणार आहे. त्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही. कारण याच्या जवळपास 150पेक्षा जास्त आरोपी 6 आरोपी होते. धनंजय मुंडे 302 मध्ये हाई हे सिद्ध झाले. कारण हे लोक ज्यांनी जबाब दिलाय हे लोक धनंजय मुंडेचे, आणि यांनी धनंजय मुंडेसाठी खून केला, पैशासाठी केलेला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे 302 मध्ये घ्या. नसता एक दिवस सरकार पुढं संकट म्हणून धनंजय मुंडे उभा असणार आहे. सरकारने विशेष करून फडणवीस साहेबांनी अजितदादांनी याला वाचवू नका. तुम्ही जर वाचवलं तर याचे परिणाम आणि फळ तुम्हाला काही दिवसांना पहिला भोगावे लागणार आहेत. आज तुम्हाला वाटत असून आमची सत्ता आहे म्हणून आम्ही तुला वाचू, पण एक नाही एक दिवस हे प्रकरण तपासाला डबल तपासाला बाहेर निघणार.